नमस्कार. मी राजेश खिस्ते, साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये आपलं स्वागत करतो. सध्या कर्ज घेणं तुलनेनं सोपं झालंय. उत्पन्नाचे कागदपत्र, बँक स्टेटमेंट, केवायसी डॉक्युमेंट्स आणि प्रॉपर्टीचे पेपर्स दिले की कर्ज झटपट मंजूर होतं. तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून काही बँका तर सकाळी अर्ज आला की संध्याकाळपर्यंत कर्ज द्यायला लागले. पण एकीकडे ही तत्परता बँका दाखवत असल्या तरी दुसरीकडे त्यांच्या सँक्शन ऑथॉरिटीज ग्राहकाचं मल्टी फंडिंग, त्यामुळे दिवसेंदिवस वाढत चाललेली थकबाकी, क्रेडिट कार्डचा अमर्याद वापर, बिघडलेली आर्थिक शिस्त यामुळे सावध झाल्या. त्यामुळं भविष्यात कर्ज मिळवणं अनेकांसाठी अधिक कठीण होणार आहे. अनेक ग्राहकांनी गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्डचा मोठ्या प्रमाणात वापर केला. काही जणांनी वेळेवर हप्तेच भरले नाहीत. त्यामुळे बँकांचा धोका वाढला आणि त्यांना नाईलाजानं कर्ज मंजुरीचे नियम अधिक कठोर करावे लागले. आता तुमचं उत्पन्न किती आहे यापेक्षा तुमची आर्थिक शिस्त कशी आहे हे महत्वाचं झालंय. तुमचा सिबिल स्कोअर कमी असेल, क्रेडिट कार्डची थकबाकी असेल किंवा जुनं कर्ज वेळेवर फेडलेलं नसेल तर नवीन कर्ज मिळणं कठीण होऊ शकतं. आणखी सांगायचं म्हणजे नियामक संस्थांनी नियम कठोर केलेत. बँका आणि फायनान्स कंपन्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या संस्था आता ग्राहकांना विचारपूर्वक कर्ज द्या असं निक्षून सांगायला लागल्यात. त्यामुळं कर्ज मंजूर करताना ग्राहकाचं उत्पन्न, खर्च, इतर कर्ज आणि परतफेडीची क्षमता याची अधिक काटेकोर तपासणी केली जाणार आहे. आजकाल आपण एक गोष्ट वारंवार पाहतो. अनेक लोक वेगवेगळ्या ठिकाणांवरून कर्ज घेतात. एकीकडे गृहकर्ज, दुसरीकडे वाहन कर्ज, तिसरीकडे पर्सनल लोन आणि त्यावर क्रेडिट कार्डची थकबाकी. अंथरून पाहून पाय पसरणं आता राहिलेलंच नाही. मिळतंय तर घ्या, पुढचं पुढं पाहू असा विचार रूढ झालाय. मग येणं कमी आणि देणं जास्त होतं. एकाचा हप्ता दिला की दुसऱ्याचा राहतो, मग याची टोपी त्याला सुरू होती. पण हे जास्त काळ टिकत नाही. मग बँक अधिकाऱ्यांच्या चक्रा सुरू होतात. बँकांना आपला रोजचा व्यवसाय सोडून या वसुलीच्या कामावर माणसं नेमावी लागतात. त्यामुळं आता बँका आणि फायनान्स कंपन्यांनी कर्ज मंजुरीचे नियम कठोर करून टाकलेत. त्यामुळं कर्ज घेण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. पहिली गोष्ट, आपला सिबिल स्कोअर चांगला ठेवा. हप्ता वेळेवर भरा. क्रेडिट कार्डची बिलं थकवू नका, कारण तुमचा सिबिल स्कोअर हा खूप म्हणजे खूपच महत्वाचा असतो. दुसरी गोष्ट, आवश्यक तेवढंच कर्ज घ्या. कर्ज ही सुविधा आहे, पण त्याचा अतिरेक ही अडचण ठरू शकते. आपलं उत्पन्न, आपला दैनंदिन खर्च, आवश्यक खर्च, न टाळता येणारा खर्च आणि त्या उपर कर्जाचा हप्ता, आपल्याला हे सहज शक्य होणार आहे का याचा विचार करूनच कर्ज घ्या. तिसरी गोष्ट, इन्कम पेपर्स सांभाळून ठेवा. सॅलरी स्लिप, इन्कम टॅक्स रिटर्न्स, बँक स्टेटमेंट्स, व्यवसायाचे व्यवहार हे सर्व व्यवस्थित असतील तर कर्ज मंजुरीची शक्यता वाढते. चौथी गोष्ट, आर्थिक नियोजन करा. फक्त आजचा विचार करू नका. पुढील 5-10 वर्षांचा विचार करून कर्ज घ्या. कारण कर्ज घेणं सोपं असतं, पण ते वेळेवर फेडणं खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, अवघड होणार कर्ज मिळणं या वाक्याचा अर्थ असा नाही की कर्ज मिळणारच नाही, तर याचा अर्थ असा आहे की ज्यांची आर्थिक शिस्त चांगली असेल, ज्यांचं उत्पन्न पारदर्शक असेल आणि ज्यांनी आपल्या जबाबदाऱ्या वेळेवर पूर्ण केल्या असतील त्यांच्यासाठी कर्ज मिळणं काही अवघड नाही. त्यांच्यासाठी बँका आजही रेड कार्पेट टाकून तयार आहेत, उद्याही असणार आहेत. आज गरज आहे ती आर्थिक साक्षरतेची, योग्य नियोजनाची आणि जबाबदारीची. तुम्ही
कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर फक्त कर्ज किती मिळेल असा प्रश्न विचारू नका, तर स्वतःला हा प्रश्न विचारा की हे कर्ज मी सहजपणे फेडू शकेन का? जर या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर कोणतीही बँक किंवा फायनान्स कंपनी तुमच्यावर ते विश्वास ठेवेल. कर्ज मिळणं अवघड होतंय, पण आर्थिक शिस्त असेल तर ते सहज आणि सोपं देखील आहे. चांगला सिबिल, नियमित उत्पन्न आणि योग्य नियोजन हीच भविष्यातील कर्ज मंजुरीची गुरुकिल्ली आहे. अशाच महत्वाच्या माहितीसाठी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ऑफिसला भेट द्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक करा, भरपूर शेअर करा. या व्हिडिओ बाबतचं तुमचं मत खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.